जय श्रीराम भावांनो. रामायणमध्ये प्रभू रामचंद्रांच्या तोंडून असं कधी ऐकलं आहे, देवी सीता तू तुझी लक्ष्मण रेषा सोडून पार करून इथंपर्यंत का आलीस? माझ्या वडिलांनी मला वनवासात का पाठवून दिलं? लक्ष्मण तू तुझी जबाबदारी सोडून इथंपर्यंत का आलास? असं कधी म्हटलेलं ऐकलं आहे? किंवा प्रभू रामचंद्र आपल्या सहकाऱ्यांना कधी दोष दिलेला ऐकला आहे? नाही, त्यांनी कधीच कोणाला दोष दिला नाही. त्यांना म्हणून मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र असं सुद्धा म्हटलं गेलं आहे. मग आम्हीसुद्धा त्यांचा विचार आमच्या डोक्यात घेऊन त्यांचं अनुकरण आम्हीसुद्धा करून भूतकाळात ज्या वाईट घटना घडल्या आहेत त्याचा विसरून आम्हीसुद्धा भविष्यकाळात ज्या घटना घडणार आहेत किंवा ज्या अडचणी येणार आहेत, ज्या समस्या येणार आहेत त्याचा अभ्यास करून आमचंसुद्धा आयुष्य सुंदर आणि सुखी मस्त मजेत जगू शकतो. जय श्रीराम भावांनो.